Welcome student. In the third part of the lesson cell structure and the microorganism, here I drawn a diagram of animal cell and the plant cell. See here, this is plant cell and this is animal cell. Okay. मी काय काढलेले आहे इथं फळ्यावर एक प्लांट सेल आणि ॲनिमल सेलची काय काढलेली डायग्राम काढलेली आहे. ही जी बेसिक स्ट्रक्चर सेलचं आहे ॲनिमल सेलचं आणि प्लांट सेलचं हे तुम्हाला 10वी पर्यंत मुलांना उपयोगाला येणार आहे. म्हणजे आता जर तुम्ही ह्याचं व्यवस्थित स्ट्रक्चर समजून घेतलं तर पुढच्या इयत्तेमध्ये तुम्हाला त्याचा अभ्यास करणं अतिशय सुलभ होणार आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले की सेलचा साईज काय असतो, वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स कसे कसे असतात आणि त्या शेपनुसार त्या सेलच्या टाइप्सला काय काय नाव पडलेलं आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. बघा पुढे काय सांगितलेलं आहे. देयर आर टू मेन टाइप्स ऑफ अ सेल, दॅट इज द एनिमल सेल अँड द प्लांट सेल. दिस सेल कन्सिस्ट ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ अ मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स. म्हणजेच काय सांगितलेलं आहे बघा, या पेशी पटलाच्या सहाय्याने बनलेल्या विविध अंगकांचा या पेशीच्या आतल्या भागांमध्ये काय असतो समावेश झालेला असतो. प्लांट सेल हॅव अ डेफिनेट शेप ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सेल वॉल. ही जी सेल वॉल आहे ही सेल वॉल फक्त आणि फक्त ॲनिमल सेल मध्ये आहे. लक्षात आलं? सॉरी, प्लांट सेल मध्ये आहे आणि त्यामुळे या प्लांट सेलला एक ठराविक आकार प्राप्त झालेला आहे. बघा पुढे काय सांगितलेलं आहे. प्रेझेंट due to the presence of cell wall around them. Besides, unlike animal cell, plant cell contain a single large vacuole. आता हा जो vacuole आहे हा दिसतोय तुम्हाला, याला vacuole म्हणतात. तसाच ह्याच्यामध्ये सुद्धा असतो animal cell मध्ये, पण याच्या कंपॅरेटिव्ह हा मोठा असतो vacuole. लक्षात ठेवायचं आहे. vacuole म्हणजे रिक्तिका, रिकामी जागा. All these cells are known as a eukaryotic cell. आता ह्या सगळ्यांना दृश्य केंद्रकी पेशी, दृश्य म्हणजे दिसणारे, केंद्रक दिसणाऱ्या पेशी काय म्हटलं जातं, केंद्रक दिसणाऱ्या पेशी, त्यालाच काय म्हटलं, दृश्य केंद्रकी पेशी म्हणजेच यूकॅरियोटिक सेल. मराठीत अर्थ लिहून घ्या. यूकॅरियोटिक सेल म्हणजेच दृश्य केंद्रकी पेशी. ह्या ज्या दोन्ही सेल आहेत त्यांच्यामध्ये केंद्रक आपल्याला दिसतो आणि म्हणून ह्या ज्या पेशी आहेत या पेशींना काय म्हटलेलं आहे, यूकॅरियोटिक सेल असं म्हटलेलं आहे. ओके. तर ह्याच्यामध्ये कोणकोणते ऑर्गन्स असतात ते आपण पाहणार आहोत. बघा, क्लोरो सेल वॉल आहे की ज्याच्यामुळं बाहेरचं आवरण आहे, याच्यामुळे ह्या प्लांट सेलला डेफिनेट शेप आलेला आहे. त्यानंतर मेन ऑर्गन जो आहे क्लोरोप्लास्ट, हा फक्त आपल्याला प्लांट सेल मध्ये बघायला मिळतो. ॲनिमल सेल मध्ये जे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल या दोन्हीमध्ये जे सेम ऑर्गनल्स असतात ते इथं लिहिलेले आहेत आणि जे डिफरंट असतात ते ह्यामध्ये आहे. म्हणजे दोन्ही सेल मध्ये कॉमन असलेले हे जे ऑर्गनल्स आहेत त्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन आहे, गोल्जी बॉडीज आहे, न्यूक्लियस आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, व्हॅक्युओल आहे आणि माइटोकॉन्ड्रिया. दीज आर द कॉमन ऑर्गनल्स ऑफ द बोथ एनिमल सेल अँड द प्लांट सेल. बिसाइड दिस, chloroplast also present in the plant cell only, as well as the free ribosomes are present in the animal cell, as well as the lysosomes are present only in the animal cell. Okay. Also along with that cytoplasm, मराठीत त्याला आपण पेशीद्रव्य असं म्हणतो, ते फक्त प्लांट सेल मध्ये आपल्याला बघायला मिळतं. ॲनिमल सेल मध्ये सायटोप्लाझम नसतं. ओके. So these are all the structure of the plant cell and the animal cell. You have to also draw a diagram in your notebook with the correct nomenclature. Okay. मी थांबते 2 मिनिटं. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा, डायग्राम लिहून काढून घ्या आणि त्यानंतर आपण प्रत्येक सेल ऑर्गनलचा अभ्यास आणि त्याची फंक्शन्स काय आहेत ते बघणार आहोत.
तर बघा आता आपण एक जे ऑर्गनल्स आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. बघा पहिला आहे द सेल वॉल हॅज अ 4 मेन पार्ट्स. Cell has a main 4 parts that are the cell wall, cell membrane, cytoplasm and the cell organelles. These are the 4 important organelles or the main parts of the cell. Which are that? Cell wall, cell membrane, cytoplasm and cell organelles. ह्याच्यामध्ये cell wall पेशी भित्तिका, सेल मेम्ब्रेन पेशी पटल, सायटोप्लाझम पेशी द्रव्य आणि सेल ऑर्गनल म्हणजे पेशी अंगके. ह्या पेशीमध्ये असलेल्या सगळ्या ऑर्गन्सना ऑर्गनल्स म्हणजे अंगक असं म्हटलेलं आहे. बघा त्यातलं पहिलं बघा सेल वॉल. द सेल वॉल इज द आउटर मोस्ट कव्हरिंग. ते दिसते बघा मला सगळ्यात बाहेरचा हे आवरण आहे. हा cell wall is the outermost covering of the cell. It present only in the plant cell. Underline the important sentence that cell wall is the outermost covering of the cell. It is present only in the plant cell. After that, plasma membrane, also we called as a cell membrane. The plasma membrane, also called as a cell membrane, it is a kind of a thin covering. Thin म्हणजे पातळ. It is extremely delicate. Delicate म्हणजे नाजूक and flexible म्हणजे लवचिक. It is the outermost covering of the animal cell. See here, cell wall is the cell membrane is the outermost covering of the animal cell, and cell wall is the outermost covering of the plant cell. Okay. Cytoplasm पेशी द्रव्य. It is a liquid part of the cell present around the nucleus. न्यूक्लियसच्या भोवती असणारा पातळ पेशीचा द्रव्य त्यालाच काय म्हटलेलं आहे पेशी द्रव्य असं म्हटलेलं आहे. It occupies the space between plasma membrane and the nucleus. न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन याच्यामधली संपूर्ण जागा या सायटोप्लाझमने आच्छादलेली असते. सेल ऑर्गनल्स आर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम. आणि हे सगळे जे सेल ऑर्गनल्स आहेत हे या सायटोप्लाझम मध्ये बघायला आपल्याला मिळतात किंवा समाविष्ट झालेले असतात किंवा विखुरलेले असतात. आणि नंतर आहे बघा सेल ऑर्गनल्स कोणते कोणते आहेत बघा त्याच्यामध्ये. these mainly include आता सेल ऑर्गनल्स म्हणजे सेलच्या आतमध्ये काय काय असतं बघा. न्यूक्लियस, फर्स्ट ऑफ ऑल न्यूक्लियस. जसं आपल्या शरीरात ब्रेन असतो तसाच पेशींमध्ये असणारा महत्त्वाचा ऑर्गन म्हणजे न्यूक्लियस. त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याला काय म्हटलं जातं बघा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आंतरद्रव्य जालिका. लिहून घ्या मराठीत अर्थ आंतरद्रव्य जालिका. गोल्जी बॉडीज गोल्जी पिंड, लायसोसोम लयकारिका, माइटोकॉन्ड्रिया लयकारिका. त्यानंतर व्हॅक्युओल्स रिक्तिका, प्लास्टिड्स तंतुकणिका आणि लायसोसोम्स लवके याचा समावेश या सेल ऑर्गनल्स मध्ये होत असतो. लक्षात आलं का बघा. प्लांट सेल कंटेन्स अ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट प्रेझेंट ओनली इन द प्लांट सेल. ओके. Which are the common components of the plant and animal cells? Which are the different one? ते आता आपण बघितलेलं आहे. These are the common means cell membrane, Golgi bodies, nucleus, endoplasmic reticulum, vacuole and mitochondria. These are the common organelles of the plant cell and the animal cell. Okay. The nucleus is most important organ of the cell. There is a porous double membrane around it. The nucleus controls all the functions of the body. आता हे जे न्यूक्लियस आहे हे पेशीच्या सगळ्या क्रिया काय करते कंट्रोल करत असते. The endoplasmic reticulum is a sprawling net like organelle. त्यानंतर अंतर्द्रव्य जालिका हे विस्तृत जाळीदार अंगक आहे. ओके.
Its function is to make a necessary changes in the proteins produced by the ribosomes and sent to the Golgi bodies. रायझोसोमने तयार केलेले प्रथिनांचा आवश्यक ते बदल करून ते गोल्जी पिंडांकडे पोहोचवण्याचं काम ते करत असतात. गोल्जी बॉडीज आर मेड अप ऑफ सेव्हरल फ्लॅट सॅक्स. आता हे जे गोल्जी बॉडीज आहेत तर ते अशा सेव्हरल फ्लॅट सॅक्स सारखे म्हणजे एखाद्या काय म्हणतात त्याला दुहेरी आवरण असलेलं असतं. मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स आर द ऑर्गनल विच आर डबल कव्हरिंग. मायटोकॉन्ड्रिया हे जे डबल कव्हरिंग हे दिसते की नाही याला डबल कव्हरिंग असं म्हटलं जातं. हे डबल कव्हरिंग मध्ये असलेलं आहे. इट प्रोड्युसेस द एनर्जी आणि पेशीला ऊर्जा देण्याचं काम हे मायटोकॉन्ड्रिया करत असतात. दे आर कॉल्ड ॲज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. सो मायटोकॉन्ड्रियाला काय म्हटलेलं आहे पॉवर हाऊस ऑफ द सेल बिकॉज इट क्रिएट्स अ एनर्जी फॉर द ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल. ओके. The chloroplasts in the plant cell carry out the function of the photosynthesis. आता हे क्लोरोप्लास्ट आहे हे फक्त प्लांट सेल मध्ये आहे आणि त्यामुळे फोटोसिंथेसिसची क्रिया होत असते हे आपल्याला माहिती आहे. व्हॅक्यूल हेल्प टू थ्रो आउट द वेस्ट प्रोडक्ट इन द सेल. आता इथंही व्हॅक्यूल आपल्याला दिसतो आणि इथंही व्हॅक्यूल दिसतो. आता जसं आपण घरामध्ये डस्टबिन ठेवतो आणि त्याच्यामध्ये नको असलेले घटक आपण टाकतो तसंच प्रत्येक सेलमध्ये हे जे रिक्तिका असतात किंवा व्हॅक्युअल्स त्याच्यात नको असलेले सगळे घटक त्याच्यामध्ये एकत्र केले जातात आणि नंतर ते बाहेर टाकले जातात. व्हॅक्युअल इन ॲनिमल सेल इज स्मॉल. व्हॅक्युअल हा ॲनिमल सेल मधला स्मॉल आहे वेअर बिग व्हॅक्युअल प्रेझेंट इन द प्लांट सेल. ओके. सो इन दिस वे वी लर्न अ वेरियस components of the cell as well as the functions of the organelles of the cell. Okay, so hope you understand all these the function. So what is the homework for you for today's video is that draw a diagram of each cell two times as well as write down the whole organelles of the cell along with their function. Also you have to recite the meaning of the cell organelles, all that Marathi meaning, so that you can better understand in a easier way. Okay. In this way we learned about the cell structure. In the next part of the video we will learn about microorganism, types of microorganisms that we learned in a second type of a video. Okay. Till then, good day.